ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीला पाहत असतो की ते अर्जुन म्हणत असतो, हे सगळे पुरावे कोर्टात दाखवण्याआधी आम्हाला तुमच्यासमोर ठेवायचे होते. त्यावर खरं सायली म्हणत असते, कारण कोर्ट तिला त्याची शिक्षा देईलच, पण त्याआधी तुमच्या सगळ्यांसमोर न्याय व्हायला हवा. कारण तुमच्यातल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी प्रियाच्या हातून अन्याय सहन करावा लागलाच आहे, असं म्हटल्यानंतर पूर्ण आजी म्हणत असते, पण जे झालं ते तुम्ही उघड केलेलंच आहे की, म्हणजे अश्विनसोबत जे वागले, घरच्यांसमोर जे काही तिने अन्याय केला, मग आणखी काय बाकी आहे, असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असतं, हे तर फक्त हिमनगाचं टोक होतं पूर्ण आजी. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो असं, या प्रियावर संशय येणं आम्हाला त्या दिवशी सुरुवात झालं ज्या दिवशी नागराज काकांना शिक्षा झाली. तुम्हाला आठवतंय सगळ्यांना, त्यांनी आपल्याला एक कोडं घातलं होतं, तेव्हा खरं सगळेच जण ते कोडं आठवण्याचा इथे प्रयत्न करत. तेव्हा खरं नागराज जे काही बोललेलं असतं ते इथे दाखवण्यात आलेलं असतं. तो म्हटलेलं असतं, तुमच्या डोळ्यासमोर एक सत्य लपलेलं आहे जे तुमचं प्रिय घर पोखरते. मी ते सत्य सांगणार नाही. मी वाट बघणार तो खेळ रंगण्याची आणि तुमचं घर बिघडण्याची सुद्धा. तुमचं आयुष्य म्हणजे एक मयसभा आहे. मयासूर नावाच्या राक्षसाने पांडवासाठी मयसभा उभारली होती, ती मयसभा. अर्जुन, तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना, मग हे कोडं सोडूनच दाखव. हे सगळं काही ते दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे अर्जुन म्हणत असतो, तुम्हाला सगळ्यांना आठवलं का तो काय म्हटला होता? तेव्हा इथे प्रताप म्हणत असतं, हो त्यांनी कोणतं तरी कोडं घातलं होतं, पण त्याचा अर्थ तेव्हा आम्हाला कळला नव्हता. तेव्हा इथे सायली म्हणत असतं, त्यावेळी त्याचा अर्थ आम्हाला सुद्धा कळला नव्हता, पण नागराजने आम्हाला आव्हान दिलं होतं की ते कोडं सोडवून दाखवा. मग आम्ही पण विचार करायला लागलो की ही आपल्या घराची मयसभा झाली आहे, म्हणजे नेमकं झालंय तरी काय, याच गोष्टीचा आम्ही विचार करत होतो. आता इथे फ्लॅशबॅक दाखवलेलं असतं बरं का, जेव्हा सायली आणि अर्जुननी अंगणात सगळ्यांचे खाली नावं लिहिलेले असतात आणि सगळ्यांचे नावं लिहिल्यानंतर खाली एक शिल्लक नाव राहिलेलं असतं, ते म्हणजे प्रिया. आता शेवटच्या व्यक्तीचं नाव आहे प्रिया. तेव्हा इथे सायली लक्षात येतं की दिसतं तसं नसतं, आत एक बाहेर एक, जे खरं वाटतं ते खोटं, ही सगळी वर्णनं तर प्रियाच्या बाबतीत लागू पडतात. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना इथे आठवलेल्या. अर्जुन सुद्धा म्हटला होता आणि नागराज म्हटला होता की तुमचं प्रिय घर पोकरतंय, प्रिय घरावर विशेष भर दिलेलं होतं. हे सर्व काही तुम्हालाही आठवत असेल बरं का, अर्जुन म्हटलेला असतो. आता हे सगळं काही घरच्यांसमोर आलेलं. तेव्हा सध्या आता इथे सायली जी असते ती घरच्यांना म्हणत असते, आपल्या घरात जे खरं ते खोटं आहे आणि जे खोटं आहे त्याला आपण खरं समजतोय. या प्रश्नाचं उत्तर शोधताना आमच्यासमोर फक्त एकाच व्यक्तीचा चेहरा आला, तो म्हणजे प्रियाचा, म्हणजेच तन्वीचा. हीच एक व्यक्ती आपल्या घरात आहे जिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आपण कित्येक वेळेस तिला सुधारण्याची संधी दिली, मात्र प्रत्येक वेळेस ही वेगवेगळे गुन्हे करतच राहिली. असं म्हटल्यानंतर इकडनं अस्मिता, यात नवीन काहीच नाही सायली, तन्वीवर परत कुणीच विश्वास ठेवणार नाही आणि तिचं नाव सुद्धा घेणार नाही, असंही ते चिडतच म्हणत असते बरं का. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, अस्मिताताई, तुमचा राग हा तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टीवर आधारित आहे, पण जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा तुम्ही काय कराल? असं म्हटल्यानंतर सगळ्याला प्रश्न पडलेला असतो, नेमकं झालंय तरी काय? तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुम्हाला सगळ्यांना आठवतंय का, होळी दिवशी प्रतिमा आत्याला खरं चक्कर आली होती. प्रतिमा आत्याची तब्येत फार खराब झाली होती, त्यांना रक्ताची गरज होती आणि तिथे रक्त द्यायला प्रिय ही वेळेत पोहोचली नाही. कुठली मुलगी आपल्या आईला रक्ताची गरज असताना रक्त देणार नाही आणि ती टाळाटाळ करेल? आणि तेव्हाच आम्हाला प्रियाबद्दल पहिल्यांदा संशय आला आणि तेव्हा आम्ही तिच्या रक्ताची तपासणी करायचं ठरवलं. असं म्हटल्यानंतर इकडनं प्रतिमा, तन्वीचं ब्लड टेस्ट का बरं? असं म्हटल्यानंतर त्यावर अर्जुन म्हणतो असतो, कारण प्रियाचा ब्लड ग्रुप आणि तुझा ब्लड ग्रुप मॅच व्हायला हवा होता. तुझा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे हे आम्हाला सिनियरनी सांगितलं होतं, पण खरं तर आम्हाला ते कन्फर्म करून घ्यायचं होतं, असंही ते अर्जुननी म्हटलेलं असतं. त्यावर रविराज म्हणत असतात, आमच्याही लक्षात आली होती गोष्ट, प्रतिमाला रक्त देण्यासाठी तन्वी टाळाटाळ करते, तिच्या इतकी निर्दयी मुलगी मी कधीही बघितली. त्या गोष्टीचं खरं रविराजला इथे वाईट वाटत असतं. त्यांना आणखीही माहीत नाही की ती त्यांची मुलगी नाही, पुढे लवकर सत्य येणार आहे बरं का हे समोर. आता इथे त्यावर खरं जी काही सायली असते ती म्हणत असते, खरं तर इथे त्यामुळेच प्रियाच्या रक्ताची तपासणी करणं खूप गरजेचं होतं, पण तिची तपासणी करणं एवढं सोपं नव्हतं, म्हणूनच आम्ही धुरोडी दिवशी रक्तदान शिबिराचा घाट घातला आणि त्यावेळी आम्ही आधीच सगळ्या खबरदारी घेतल्या होत्या. त्यामुळे नाही ही प्रिया ब्लड ग्रुप रिपोर्ट बदलू शकली ना सॅम्पल, असंही ते म्हटलेले असते. आता सगळ्यांनाच अर्जुनी ते रिपोर्ट दाखवत असतो बरं का. आता सगळेजण ते रिपोर्ट पाहतच असतात. तेव्हा खरं इकडनं अर्जुन म्हणत असतो, हा प्रियाचा ब्लड ग्रुप रिपोर्ट, या ब्लड ग्रुपमध्ये खरं क्लिअरली मेन्शन आहे की प्रियाचा ब्लड ग्रुप हा ओ निगेटिव्ह नसून AB पॉझिटिव्ह आहे, असंही ते अर्जुनी म्हटल्याबरोबर सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यावर खरं लगेच रविराज म्हणत असतात, नाही पण हे कसं शक्य आहे?
तन्वीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप तर ओ निगेटिव्ह आहे, ए बी पॉझिटिव्ह असूच शकत नाही असंही ते रविराज ठामपणे म्हणत असतात. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, हाच प्रश्न आम्हाला सुद्धा पडला होता रविराज काका. मग आम्हाला शंका यायला लागली की ही खरंच प्रिया तन्वी आहे का नाही असं इथे म्हटल्यानंतर प्रिया तर घाबरते बरं का. तेव्हा इकडनं प्रताप म्हणतात, अरे पण मागचे 3 वर्ष झालं आपल्याला माहिती आहे की ही तन्वी म्हणून, आणि जेव्हा ती परत आली तेव्हा सगळ्या तिच्या तपासण्या केल्या होत्या की आपण, असं इथे प्रतापने म्हटल्याबरोबर लगेच प्रियाला तरी चान्सच भेटलेला असतो. लगेच ती म्हणते, बरं झालं बाबा तुम्ही तरी बोललात, मी तर यांना सांगून दमले. सायली आणि अर्जुनने ठरवलंच होतं ना मला खोटं पाडायचं, हा रिपोर्टसुद्धा खोटाच आणलाय असं म्हटल्यानंतर रविराज तिला शांत करतात बरं का, तू मध्ये बोलूच नकोस. त्यावर सायली म्हणत असते, आम्हाला माहीत होतं तुम्ही सगळ्या तपासण्या केल्यात म्हणून तर आम्हाला एवढा मोठा प्रश्न पडला होता, पण कुठलीही गोष्ट सगळ्यांसमोर आणण्याआधी खरं तर आम्हाला सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचं होतं. त्याचवेळी आम्ही ठरवलं की आता प्रियाचा पाठलाग करायचा, डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवायचं. आणि एके दिवशी मी तिच्या जेव्हा मागे जात होते तेव्हा मी पाहितलं की ही प्रिया सदा लोखंडे आणि त्याचबरोबर मैना लोखंडे ह्यांना भेटत होती आणि त्यांना पैसेसुद्धा देत होती. हे सगळं काही घरच्यांना कळल्यानंतर इकडनं अश्विन लगेच मी सदा आणि मैना लोखंडेला भेटायला गेली होती का. त्यावर खरं इकडनं कल्पनासुद्धा म्हणते, पण आपण जेव्हा त्यांना घराबाहेर काढलं त्यानंतर खरं त्यांच्याशी आपला काही संबंध नव्हता, मग तन्वी त्यांना भेटून पैसे का देत होती असं म्हटल्यानंतर प्रिया तर फार घाबरलेली. त्यावर सायली म्हणत असते, मी सुद्धा सदा आणि मैन्याला तोच प्रश्न विचारला, त्यांनी मला सांगितलं की प्रियाने त्यांना कर्ज दिलं होतं असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणत असते, पण त्या सदा आणि मैनावर विश्वास कसा ठेवायचा, ही जितकी खोटारडी ते सुद्धा दोघे तेवढेच खोटारडेत असं म्हटल्यानंतर अर्जुनसुद्धा म्हणतो, हे आम्हाला चांगलंच माहीत होतं आणि म्हणूनच आम्ही प्रियाचे बँक डिटेल चेक करायचं ठरवलं असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन रविराजला म्हणत असतो, सिनियर तुला आठवतंय का आम्ही खरं तर प्रियाचे बँकचे डिटेल्स मिळवून देण्याची रिक्वेस्ट केली होती. त्यावर रविराज म्हणतात, हो म्हणजे मी बँक मॅनेजरशी तसं बोललो होतो. आता खरं तर इथे सायली आणि अर्जुन बँकेत गेलेले असतात का तेव्हाचा सीन दाखवलेला आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बँक बॅलन्स इतकं कमी असताना ही प्रत्येक महिन्याला 20-25 हजार रुपये सदा आणि महिन्याला ट्रान्सफर करते. ह्या सर्व गोष्टी आता घरच्यांसमोर आलेल्या असतात आणि त्याचे डिटेल्स किंवा त्याचा पुरावा जो असतो तो सुद्धा इथे सायली आणि अर्जुनच्या हातात असतो. तो आता इथे सगळ्यांनाच ते दोघं दाखवतात. ते रिपोर्ट पाहत असतात तेव्हा इकडनं अर्जुन म्हणत असतो, सदा आणि महिन्याला जेव्हा आपण घराबाहेर काढलं त्यानंतर दर महिन्याला प्रिया त्यांना 20 ते 30 हजार रुपये देत होती असं म्हटल्यानंतर इकडनं लगेच प्रिया म्हणते, पण याचं स्पष्टीकरण मी आधीच दिलं आहे, मी गोरगरिबांना मदत करीत होते तेव्हा त्यासाठी मला पैसे लागत होते असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, गोरगरिबांना मदत करण्यासाठी दर महिन्याला 1 तारखेला पैसे विड्रॉ करणं आणि ते सदा आणि महिन्याला त्याच दिवशी जाणं हा योगायोग तर असू शकत नाही ना असं इथे अर्जुनने म्हटलेलं. प्रियाचं तोंड बंद झालेलं असतं. तेव्हा इकडनं पूर्ण आजी म्हणत असे, तन्वी त्यांना जर दर महिन्याला पैसे देत असेल ना तर ते कर्ज नक्कीच नसेल असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असे, बरोबर आहे पूर्ण आजी, ते कर्ज नव्हतंच, ते पैसे प्रिया सदा आणि महिन्याला तोंड बंद ठेवण्यासाठी देत होती असं म्हटल्यानंतर इकडनं अश्विन म्हणत, पण सदा आणि महिन्याला असं काय माहीत होतं त्यामुळे तन्वी त्यांना गप्प राहण्यासाठी पैसे देत होती. त्यावर खरं अर्जुन म्हणतात, सदा आणि महिन्याला जेव्हा आम्ही पकडलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना फक्त 4 मुली आहेत, पण नंतर आम्हाला कळलं की त्यांना 4 मुली नसून त्यांना 5वी सुद्धा मुलगी आहे. मग आम्ही ठरवलं की त्या 5व्या मुलीचा शोध घ्यायचा, कारण ती 5वी मुलगी लपवली जाते असं आम्हाला वाटत होतं, कारण की प्रिया आणि तिचं काहीतरी कनेक्शन नक्कीच होतं असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, आणि म्हणूनच आम्ही सदा आणि मैनाच्या घराशेजारच्या सगळ्या शाळेमध्ये जाऊन हे सगळ्या शाळा तपासल्या आणि आम्हाला तिथे हे मिळालं असं म्हणून सगळे काही ते पुरावे दाखवत असतात. सगळेजण ते पाहत असतात तेव्हा इकडनं कल्पना म्हणत असते, हा तर सायली तुझा लहानपणीचा फोटो आहे, मधुभाऊनी जे गाठोडं दिलं होतं का त्यात हा निघाला होता असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, आई तो प्रियाने निर्माण केलेला एक फक्त आभास होता, कारण तिला हे सिद्ध करायचं होतं की मी बबली लोखंडे म्हणजे सदा आणि मैनाची मुलगी. आता घरच्यांना तर हे काही कळत नसतं बरं का गोंधळ. तेव्हा इकडनं सायली असं देखील म्हणते, आम्ही प्रियाला मेहपतच्या घरातून बबली लोखंडेचं गाठोडं चोरताना बघितलं आणि तेव्हा आमचा असा समज झाला होता की तिने माझं गाठोडं त्यांच्या घरात लपून ठेवलं असेल, पण खरं तर ते तिचं स्वतःचं गाठोडं होतं असं इथे सायलीने सांगितलेलं असतं बरं का. पर्यंत जे काही पुरावे समोर आले त्यावरनं खरं इथे रविराजला लिंक लागलेली असते बरं का, वकिलत ते आता ते लगेच इथे म्हणत असतात, म्हणजे बबली लोखंडे ही तन्वी उर्फ प्रियाच. ह्या सगळ्या गोष्टीतून एकच निष्कर्ष लागतो
की ही बबली लोखंडे म्हणजेच प्रिया उर्फ तन्वीच आहे असं म्हटल्यानंतर घरच्यांना तर धक्काच बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हो सिनियर, आम्ही सुद्धा याच कन्फ्युजनपर्यंत पोहोचलो होतो. तेव्हा इथे रविराज म्हणतात अर्जुन तू काय बोलतोस, तुला कळतंय का? तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला कळतंय सिनियर. तेव्हा सायली म्हणत विषय इतका गंभीर होता म्हणूनच आम्ही खात्री पटेपर्यंत शांत बसायचं ठरवलं होतं, कारण प्रियाची खरी ओळख ही प्रतिमा आत्या आणि रविराज काकांचं आयुष्य बदलू शकणारी होती आणि या घराचा पायासुद्धा. म्हणूनच आम्ही खरं तर या गोष्टीवर विचार करत होतो की नेमकं करायचं तरी काय. त्याच वेळेस खरं प्रतिमा आत्याने मला सांगितलं की प्रियाबद्दल खरी मायाच वाटत नाही. त्यावर खरं प्रतिमा आत्या म्हणत असतात हो मला माझ्या सख्या मुलीबद्दल प्रेम का वाटत नाही, मला हे कळतच नव्हतं. माझं मन मला खात होतं म्हणूनच मी सगळं काही ते सायलीशी बोलून दाखवलं. असं म्हटल्यानंतर इकडनं सुमनसुद्धा म्हणत असते हो खरं तरी ते मला वहिनीचा त्रास बघवतच नव्हता, त्यामुळे खरं आम्ही दोघींनी ठरवलं की ते तन्वीची परीक्षा घ्यायची. त्यावर खरं सायली इकडे म्हणत असत आणि माझ्या सांगण्यावरूनच प्रतिमा आत्याने प्रियाला घरी जेवायला बोलवलं. आता तो सर्व काही सीन इथे दाखवलेला असतो. तेव्हाही ते सायली म्हणत असते आणि तिथेही प्रियाने दाखवून दिले की ती प्रतिमा आत्याची मुलगी असूच शकत नाही. आता हे सगळं काही सांगितल्यानंतर इकडनं अस्मिता म्हणा ज्या मुलीने स्वतःच्या आईच्या गोळ्या बदलला तिच्याकडनं तू प्रेमाची अपेक्षा काय करतेस सायली? अगं तिच्या जर मनात थोडाही ओलावा असताना नात्याचा तर तिने माझ्यासोबत असं कधीच केलं नसतं. असं म्हटल्यानंतर इकडनं सायली म्हणत असते अस्मिताताई तुमचा आनंद तर हिला कधीच बघवला नाही, तिच्यामुळे तर तुम्हाला बाळातपणा चक्कर आली आणि नंतर बाळातपण सुद्धा अवघड गेलं. त्यावर खरं प्रिया म्हणत असते अगं हे तरी माझ्यावर ढकलू नको, सचिन आणि साक्षीच्या अफेअरबद्दल ऐकलं तेव्हा खरं त्यांना चक्कर आली. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते अगं ही बातमी मला त्यांना कधीच कळून द्यायची नव्हती, कारण की त्यांना त्रास होईल, पण तू मुद्दाम त्यांना परत घेऊन आलीस आणि हे सगळं काही ऐकवलं. त्यावर खरं अस्मिताला आठवतं. अस्मिता लगेच म्हणत असते की हो आणि हिने मुद्दाम पर्स घरी राहिली याचा बहाणा करून घरी आणलं आणि मला हे सगळं काही मुद्दाम ऐकवलं. असंही ते अस्मिताने म्हटल्यावर अस्मिताचा राग अनावर झालेला असतो बरं का. अस्मिता जाते आणि जोरात येते प्रियाच्या कानाखाली म्हणत असे तुला तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. अगं ते घाणीत वळवणारे किडे नसत का, त्यापेक्षा जास्त तू घाणीने बरबाटलेलीस, तू एवढे पाप कुठं फिरशील ग, असंही ते रागारागतच म्हणत असते बरं का. तेव्हा इकडनं कल्पना तिला शांत करते. आता सायली म्हणत असते अहो अस्मिताताई एवढंच नाही, तुम्ही हॉस्पिटलमध्ये असताना तिने आणखी काय काय कारनामे केलेत हे सुद्धा आम्हाला भेटला, तो म्हणजे सँडी. प्रियाच्या लग्नाच्या आधीचे जे काही अनेक मित्र आहेत का त्यातला एक तो सँडी, आणि तो भेटला आणि आम्हाला तिच्या कारनाम्याबद्दल सांगायला लागला. तो म्हणत होता की प्रिया पहिलीसुद्धा अशीच होती, ते कित्येक मुलांना फक्त पैशासाठी फिरवत होती, पैसा भेटणं कमी झाला की त्या पोरांना सोडून दुसरा पोरग धरायचे. हे सगळं काही ते सायली आणि अर्जुनने घरच्यांना सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो प्रियाच्या अफेअरबद्दल तेव्हा खरं तर सगळे आम्हाला तेव्हाच कळलं सँडीकडनं, आणि त्याचे सगळे पुरावे मॉम अँड डॅड तुम्हाला आम्ही दाखवलेच, पण पूर्ण आजी आणि सिनियर तुम्ही ते बघितलेलं नाहीत. असं म्हणून आता ते सगळे काही फोटो जे असतात तिचे पहिले बॉयफ्रेंडसोबत ते सगळे काही ते रविराज आणि पूर्ण आजीला दाखवत असतात. तेव्हाही ते रविराज म्हणत असतात मला तर बघण्याची सुद्धा इच्छा नाही. रविराज तर बघतसुद्धा नाहीत आणि पूर्ण आजी जेव्हा बघतात तेव्हा खरं तर त्यांनासुद्धा फार वाईट वाटतं. वेळ असते दुसरं पितं उघडं करायची. तेव्हाही ते अर्जुन म्हणत असतो या प्रियाने तुला सिनियर खूप लुटलंय रे, ही तुला म्हणत होती ना की तिने फॅशन डिझाईनचा कोर्स केलाय. असं म्हटल्यानंतर रविराज म्हणत असतात म्हणत होती म्हणजे, अरे ती लग्नाआधी रोज कॉलेजला जात होती आणि त्यासाठी मी लाखो रुपये भरले तिची फी. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते फी कॉलेजपर्यंत कधी पोहोचलीच नाही. अहो प्रियाने शिक्षणासाठी कधी कॉलेजमध्ये दाखलाच घेतला नाही. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच धक्का. या सर्व गोष्टीचे पुरावे सुद्धा सायली आणि अर्जुनने सगळ्यांना दाखवलेले असतात. इथे प्रतिमा आणि रविराजला तर धक्काच बसलेला असतो. त्यावर खरं पूर्ण आजी म्हणत असतात इतक्या टोकाचा खोटारडेपणा, अगं ह्या मुलीबद्दल मला काडी मात्र आता प्रेम राहिलं नाही, काय चुकलं होतं आमचं, असंही ते पूर्ण आजी. आता प्रियाचे सगळे रंग रूप सगळे घरच्यांसमोर आलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग